चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजीवरती दिल्ली हायकमांड समोरही तोडगा नाही। केसी वेणुगोपाल यांच्यासोबत वडेट्टीवार आणि धारोळकरांची 45 मिनिट चर्चा। उद्या दोन्ही नेत्यांना आमने-सामने बसून महापौर पदाचा निर्णय निकाली काढण्याच्या सूचना। ठाणे कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर विराजमान। भाजपकडे उपमहापौर पद, भाजपच्या आव्हानानंतरही शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता कायम। मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड, तर उपमहापौरपदी ध्रुव किशोर पाटील यांची नियुक्ती। अमराठी महापौरवरून मराठी एकीकरण समितीसह मनसे आक्रमक। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा मुद्दा संपला। युती फक्त स्थानिक निवडणुकीसाठी होती। विलिनीकरणाबद्दल दादा आमच्याशी बोललेच नव्हते, प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती। विलिनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवारांनी बोलणंच टाळलं। प्रफुल्ल पटेल यांच्या विलिनीकरणावरील वक्तव्यावर पवारांनी जोडले हात। राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांची राष्ट्रवादी आता थेट 9 तारखेलाच बोलणार। रोहित पवार 9 तारखेला पत्रकार परिषद घेणार। सर्व मुद्दे 9 तारखेला स्पष्ट करणार। तोवर विलिनीकरण या मुद्द्यावर इतरांना न बोलण्याच्या सूचना। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडून मध्यस्थी, एनडीएला पाठिंबा देण्याची अट। यावर फक्त एकमत होणं बाकी, विजय वडेट्टीवारांचा हा दावा। आमच्या पक्षाचा अध्यक्ष राज ठाकरे आणि वाकरेंनी ठरवायचंय का? आमच्याबद्दल बोलताना लाज वाटायला हवी। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नको। या राज ठाकरेंच्या ट्विटनंतर प्रफुल्ल पटेल हे संतापले। मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही। सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व सोपवण्याचा आमचा आग्रह। त्यांच्यासोबत राष्ट्रवादीला पुढे न्यायचंय, प्रफुल्ल पटेलांची भूमिका। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी। अधिकृत शासन निर्णय जारी। अजित पवारांच्या निधनानंतर जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे सोपवली। जय पवारांना दिल्लीमध्ये पाठवण्याच्या हालचाली। सुनेत्रा पवारांच्या जागी जय पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता। पार्थ पवारांना राज्यसभेची 6 वर्षांची टर्म हवी असल्यानं जय पवारांचं नाव चर्चेत, अशी सूत्रांची माहिती। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना अमित शहा यांची तंबी। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्याच्या वक्तव्यावरून फटकारलं, सूत्रांची माहिती। अजितदादांचा संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? संजय राऊतांचा भाजपवर हा निशाणा। तर भूकंप झाला तरी ऑपरेशन लोटसचा भाग म्हणतील। आरोप करण्याआधी पुरावे द्या, बन यांचं उत्तर। अजित पवारांच्या अपघातावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। सीआयडी चौकशी हा वेळकाढूपणा, सीबीआय मार्फत चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची ही मागणी। मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये आता तांत्रिक बिघाड। छत्रपती संभाजीनगरमधून उड्डाणापूर्वी बिघाड झाल्याचं समोर। सभांच्या वेळा पुढे ढकलल्या। दुसऱ्या हेलिकॉप्टरनं सभांना हजेरी। हळदी कुंकूच्या कार्यक्रमात मोफत भाड्यांसाठी झुंबड, तर आता महिला एकमेकांच्या अंगावरती पडल्या। जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा शहरातला प्रकार। नगराध्यक्ष निवडीनंतर पालिकेने हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलेलं।